कसं काय मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल वरती एका नवीन कोऱ्या करकरीत व्हिडिओ मध्ये। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे फिमेल पैलवान ज्या जिम आणि एक्सरसाइजच्या नावाखाली बकचोदी करतात। आंटीच्या कपड्यांची वर्थ एवढी आहे की हिने सेकंड हँड मध्ये जरी हिचे कपडे विकले तरी अख्खी जिम उभी राहील, पण नाही, हिला व्यायाम करायचा आहे सिलेंडर सोबत। मावशीची मला या लोकांचा प्रॉब्लेम नाहीये, पण यांच्या रील डायरेक्ट फॉरेन ऑडियन्स पर्यंत जाते आणि फॉरेन ऑडियन्स जेव्हा इंडियन लोकांच्या रील बघताय त्यांना असं वाटतंय सगळे इंडियातले लोक यांच्यासारखे पागल आहे। वाह बेंसो, काय कपल आहे, काय वर्कआउट आहे, काय ते किस, ओ माय गॉड। जिमची कॉर्न बनवायचं चालवलंय, यांच्यासाठी एखादा स्पेशल शाटू अवॉर्ड द्यायला पाहिजे। अरे काय चालवलंय, काय वागणे आहे तुमच्या? नाही जिमला एक्सरसाइज करायला जाताय की तुम्ही सॉफ्ट पॉर्न बनवायला? फिमेल पैलवानांचा राग मला काय येत असेल तर या गोष्टीमुळे, कारण यांना जिमच्या नावाखाली फक्त काचा बदाम दाखवून फॉलोअर्स गेन करायचे। नीट नोटीस केल्यावर समजेल ही मावशी बॅकची एक्सरसाइज मारतीये, पण अँगल सगळे ढुंगणावरती फोकस करताय, कारण त्याच्याशिवाय व्ह्यूज येणार नाही, आणि व्ह्यूज नाही आले तर मॅडमला इन्फ्लुएन्सर कोण बोलत। मला आधी वाटलं फक्त अदर स्टेटच्या पोरींना 6000 लागलाय, पण नंतर पाहिलं अरे आपल्या मराठी पोरी बी कमी नाहीये। मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनही मारता येते। हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यात आधी नोटीस केलेली गोष्ट आणि सगळ्यात जास्त मला खटकलेली गोष्ट म्हणजे या दीदीची नथ घालून जिमला कोण जातं बाई? लिटरली जिमला नथ घालून गेली आहे। याचं कारण एकच आहे, अटेन्शन। दीदीला कोणीतरी सांगा जिम मध्ये शो अप करायसाठी नाही जायचं राहत, तिथं वर्कआउट करायला जायचं राहतं। घ्या अजून एक क्लाउड चेजर। ही पोरगी तुम्हाला सांगतो जिम मध्ये एक्सरसाइज करायला कमी आणि रील्स बनवायला जास्त जाते। मला म्हणायचं सोशल मीडियावरच्या क्लाउड रियालिटी का नाही दाखवते, कारण इतकी एक्सरसाइज केल्यानंतर एखाद्या माणसाच्या घामाच्या धारा येतील, त्याचा अवतार खराब होईल, पण दीदीचा मेकअप एकदम इंटॅक्ट आहे। तिथे कधी कळायचं तुला असे एडे चाळे करून तुझी बॉडी नाही बनणार, असे एडे चाळे करून तुला फक्त रील्सला व्ह्यूज येतील आणि लाईक्स येतील आणि फॉलोअर्स गेन होतील। हा सॉरी विसरलो, तुला कुठे रिअल इन्फ्लुएन्सर बनायचंय, तुला लोकांना उत्या बनवायचंय। कार्यकर्ते विचार राहिले तुमच्या आईला अशी जिमवाली सून चालेल का? नाही, बिलकुल नाही चालणार। आमच्या आईला सून पाहिजे, इकडे तिकडे सुचलेला सुमो रेसलर नाही। व्हिडिओत पुढे जाण्याआधी मी काहीतरी युनिक शोध लावलाय, तो तुम्हाला सांगतो। मी एक युनिक वे शोधलाय ऑनलाईन गेमिंग एक्सपिरियन्स एनहान्स करायचा। मी पर्सनली इम्प्रेस झालोय मोस्टबेटच्या वाईड रेंज ऑफ गेम सिलेक्शन्स आणि क्विकेस्ट विड्रॉल्स मुळे। पुढे जाण्याआधी सांगतो मी इलिगल हॅकिंग बद्दल नाही सांगणार आहे तुम्हाला, पण एक प्रो टिप आहे ज्याच्यामुळे तुमचे विनिंग चान्सेस इन्क्रीज होऊ शकतात। एकदम सिंपल ट्रिक आहे। फर्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला गेम चूज करायचा आहे आणि खेळायला सुरुवात करायची आहे। मजा नाही येते, सेकंड स्टेप कडे वळा। सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला ब्राउझरचे कॅचे क्लिअर करायचे, ही एक इफेक्टिव्ह ट्रिक आहे। आणि थर्ड स्टेप मध्ये तुम्हाला गेम खेळायला परत सुरुवात करायची। काही ऍप्स तुमची डाटा हिस्ट्री ठेवू शकता आणि जर तुम्ही लालची झाले तर तुमचे गेमिंग रिझल्ट्स अफेक्ट करतील। हे माझे काही लाईफ हॅक्स आहे मोस्टबेट वरती ऑनलाईन गेमिंग एक्सपिरियन्स एनहान्स करण्यासाठी। तुम्ही पण असंच माझ्यासारखं क्युरियस राहा आणि तुमचं गुड नॉलेज चांगल्या कामासाठी यूज करा। मोस्टबेटची लिंक पिन कमेंट मध्ये दिलेली आहे, मग वाट कसली बघताय, लगेच जाऊन साइन अप करा आणि साइन अप करते वेळी माझा प्रोमो कोड यूज करायला विसरू नका एक्स्ट्रा बोनस साठी। शिवाय तुम्हाला मिळू शकतात 250 फ्री स्पिन साइन अप केल्यानंतर। सेफ खेळा मोस्टबेट सोबत, लेट्स मेक मॅजिक हॅपन टुगेदर। आता आपण व्हिडिओतल्या प्रमुख अतिथीकडे वळू, द वन अँड ओनली बबडी द बिल्डर। असे प्रश्न विचार राहिली ही पोरगी, जिमला जाऊन या बबडीचीच बॉडी बनवणं, हिच्या सोबत जिमला जाऊन आपली कधी बॉडी बनायची? टेन्शन नको घेऊ बाळा, मला विश्वास आहे तू प्रत्येक ती गोष्ट करून दाखवणार जे लोक बोलत होती की तू करू नाही शकत। मला हीच गोष्ट नाही पटत बबडे, कधी कधी लोकांचं ऐकायचं असतं। लोक खरं सांगत होते नाही करू शकत तू, कारण 90% एक्सरसाइज मध्ये तुझे फॉर्मच चुकीचे। वाह भाई साहब, काय ट्रान्सफॉर्मेशन झालंय बबडीचं, हाय तशी दिसते। बबडीला वाटते तिच्या जिमच्या एफर्ट्स मुळे तिच्या फेस मध्ये चेंजेस आले। बबडे एकदम चुकीचा विचार करते तू, हे सगळे तुझ्या फोटो एडिटरचे एफर्ट्स आहे।
दीदी रील मध्ये म्हणते मी अरेंज मॅरेज नव्हते करणार. दीदी तुझ्याकडे बबड्याने सोडल्यानंतर ऑप्शन बी उरला नाही. पहिली गोष्ट बबडे, तू जिम मध्ये एक्सरसाइज करायला जाते, ठीक आहे, एक्सरसाइजच्या नावाखाली तू बकचोदी करते, ऍटलीस्ट ती बकचोदी जिमच्या रिलेटेड तरी कर. तिथं जाऊन लग्नाचे विषय काढून राहिली भाई. देखो मुझको गौर से देखो. नाही देखो मुझको गौर से देखो. अरे बोललो ना नाही बघायचं, त्याच्यात बघण्यासारखं काहीच नाहीये. तुला वाटतंय ना तू ऍप्स दाखवायचा प्रयत्न करतेय, श्वास सोडल्यानंतर तुझ्या ऍपचं कन्व्हर्जन डेअरी मध्ये होणार आहे. नॉर्मल लोक जिम मध्ये एक्सरसाइज साठी जात आहे आणि बबडी जाते रील्स बनवायला. त्याच्यात पण एक्सरसाइज करायची शाटभर आणि फ्लेक्स करायचा रातभर. आमची आई बोलली जिम वाली चालेल, पण जिमच्या नावाखाली येडे चाळे करणारी बिलकुल नको. तू वेट उचलते याच्यात नवीन काय? तसंही बाबड्याने सोडल्यानंतर बाबडे तू वेटच उचलू राहिलीये त्याच्या आठवणींचं. या बबडीला कोणीतरी जाऊन सांगा, 125 वर्षांपासून वर्कआउट करून राहिली तरी हिच्या बॉडीमध्ये विजिबल चेंजेस लोकांना अजून पण दिसत नाहीये. त्याच्यामुळे रील्सच्या एडिटिंग पेक्षा एक्सरसाइजच्या फॉर्म्सवर जास्त लक्ष दे. निदान थोडी ब्युटिफुल दिसायला लागली तर दुसरा बाबड्या तरी भेटल. चला आजच्या पुरतं इतकंच. व्हिडिओ थोडासा शॉर्ट झालाय, पण नेक्स्ट व्हिडिओ थोडासा लॉंग बनवूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा. आणि मोजबेटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि पिन कमेंट मध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट मारा. बाय बाय. 17 कोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं तर घे भाव, नाही तर सोडून दे. गोड बोलून मारणारे रोजच